नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जंतर मंतर येथे विद्यार्थी देशाचं आंदोलन करत होते की बुवा धर्मेंद्र प्रधान जो आहे त्याने राजीनामा द्यायला पाहिजे. यासाठी जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाला जे हिंसक वळण हे पोलिसांनी दिलेलं आहे, सरकारने लावलेलं आहे. एक डायलॉग सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे हुकुमशाहीची जी सुरुवात होती, जे आम्ही आधीपासून सांगत आलो 2014 पासून, की एक हुकुमशहा जन्माला येतोय आणि तो हुकुमशहा जन्माला आलेला आहे, तो काम त्याचं कार्य करतो आहे. कारण ज्याला परिवारच नाहीये त्यांना परिवाराबद्दलची चिंता काय राहणार आहे. आणि म्हणून ज्या जंतर मंतरवर जो प्रकार झाला तो डायलॉग करण्यासाठी संसदेमध्ये मान्य विरोधी पक्षाचे 150 कोटी जनतेचा आवाज, जो आवाज त्या संसदेमध्ये होता, तो संसदेमधला आवाज सुद्धा त्यांनी बंद करण्याचं काम केलं. म्हणून त्यांनी जंतर मंतरच्या त्या संसदेच्या बाहेर जाऊन PM आवाजच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलं. अक्षरशः 150 कोटी जनतेचा जो आवाज आहे, जो विरोधी पक्षनेता आहेत राहुल गांधींना अक्षरशः जेव्हा उचललं, अख्ख्या देशाने बघितलेलं आहे. अजूनही देश जागे झाला नसेल, तुमच्या मधला शंडपणा जर दूर केला नसेल, तुमच्या मधला जर उद्रेक होत नसेल तर धन्य तुम्हाला. कारण की इतकं भयानकता, इतकी भयावह, आणि ज्याला लोकशाही म्हणतो, डेमोक्रेसी म्हणतो, जगात लोकशाहीचा चांगला देश म्हणणारा, आणि ह्या देशामध्ये अशा पद्धतीने चालणं हे दिशेदार्थ आहे. म्हणून पाचोरा काँग्रेसच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, निषेध केलेला आहे. याच्या पुढे तीव्र आंदोलन करू. आणि देशभरामध्ये मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की आपण इतकं तीव्र ते व्हायला पाहिजे. एक महाराष्ट्राचा मुलगा तिथे आंदोलन करतो आहे, महाराष्ट्राचे लोक तिथे फूड पाकिट पाठवत आहेत, महाराष्ट्राचे विद्यार्थी देत आहेत. या विद्यार्थ्यांना जात नव्हती, या विद्यार्थ्यांना धर्म नव्हता. या विद्यार्थ्यांनी, त्यातल्या अनेक युवकांनी यांनाच मतदान केलं होतं आणि यांना मतदान करून यांना छत्त्यावर बसवलं होतं. आणि त्या युवकांना ज्या काठ्या बसल्या, ज्या अक्षरशः मुलींचे कपडे फाडले, अक्षरशः पोलीस डिपार्टमेंटच्या काही लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं. अक्षरशः ते गुंड, खाजगी गुंड, तोंडाला मास्क लावून ते अटॅक करत होते. अक्षर हे सगळं बेचिराग परिस्थिती पूर्ण देश बघत होता. देश पेटलेला आहे, देश पेटतो आहे, आणि याच्यापेक्षा फार मोठा उद्रेक होणार आहे. आणि म्हणून या देशाच्या सरकारला मी सांगू शकतो की हा उद्रेक जर तुम्हाला आता कमी करायचा असेल तर तात्काळ तुम्ही धर्मेंद्र प्रधाननी अख्खा मंत्रिमंडळाचा राजीनाम्याची वेळ गेलेली आहे. आणि म्हणून या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो.